आणि ही संख्या म्हणजे आज असं दिसतं मला की एक बऱ्यापैकी लोकांना बसायला आसनं पण नाही आहेत, पण ते उभे आहेत इथे. तेव्हा हा आज या पूर्ण सभेला उद्देशून एक अतिशय आभार आहेत की तुम्ही इथे इतक्या संख्येने आला. हे खरं खूप वाखाणण्यासारखं आहे. माझ्या सोलापूरशी फक्त 2 शैक्षणिक वर्षांमध्ये इथे शिकायला म्हणून आलो तेव्हाचा होता. 70, 71, 71, 72 अशी 2 शैक्षणिक वर्ष मी इथे शिकलो. आजचा दिवस 1 ऑगस्ट हा माझ्या आयुष्यामधला एक फार मोठा पर्वणीचा दिवस होता, म्हणजे अजूनही आहे. 1 ऑगस्ट 1970 बळवंतराव टिळकांना किंवा लोकमान्य टिळकांना जाऊन 50 वर्ष झाली होती. 1920चा त्यांचा मृत्यू. त्यावेळेला आमच्या शाळेमध्ये एक कार्यक्रम अरेंज करणार होते की टिळकांवरती बोलायचं आणि विद्यार्थ्यांनी बोलायचं. तोपर्यंत मी एक अतिशय ज्याला असा रिझर्व्ड आणि सदैव मागे मागे राहणारे जी बॅक बेंचर्स असतात त्यांच्यामधलं एक भूषण असा विद्यार्थी होतो. तर आजच आता लायब्ररीमध्ये कामतकर भेटले मला आणि त्यांचे आजोबा गोरा कामतकर सर जे आमचे पर्यवेक्षक असायचे, त्यांनी 10 दिवस आधी 1 ऑगस्टच्या आधी मला बोलावलं आपल्या रूम मध्ये आणि मला सांगितलं ठीक. आणि त्याने मला सांगितलं की ह्या 1 ऑगस्टला आपण टिळकांवरती एक समारंभ ठेवतोय शाळेमध्ये. सकाळी पटांगणामध्ये सगळी मुलं जमा होतील, तेव्हा तू मुला सगळ्या त्या गॅदरिंगला ऍड्रेस करायचं. अजून 3-4 मुलं, पण तू पण आहेस त्यामध्ये. मला नाही करायचंय असलं सगळं. तसं काही नाही, तुला केलंच पाहिजे. म्हटलं नाही, पण मी तुझं नाव घातलं, पण मी नाही दिलं माझं नाव, म्हणजे असं. त्यांनी मला सांगावं काय, ते म्हणाले बाहेर जाऊन पटावर बघ किती ललित लोकांची नावं वक्तृत्व या शब्दामध्ये किंवा या ऍक्टिव्हिटीमध्ये आहेत, आणि त्यामुळे तुला हे भाषण केलंच पाहिजे. मी घरी आलो, माझे आजोबा होते इथे. त्यांना म्हटलं हे असं असं झालंय. म्हणजे काय सोपं आहे त्याच्यात, तू वाचनालयात जा. हेच ते वाचनालय. तिथे माझ्या अण्णांचा म्हणजे आजोबांचा सभासद क्रमांक 2 होता. मला अजूनपर्यंत पडलेलं कोड आहे की नंबर 1 कोण होता माणूस. तर त्यांनी मला सांगितलं हे घे कार्ड आणि जाऊन पुस्तकं आण. मी 5-6 पुस्तकं टिळकांवरती इकडच्या लायब्ररीमध्ये जी काही होती ती उचलली, घरी गेलो. मला म्हणायला आता सोपं आहे, आता ही वाच ही पुस्तकं. वाचली. मग पुढे काय करू? काही नाही, आता तुला जे त्या टिळकांबद्दल वाटतं ते लिहून काढ. 3-4 पानं काढली लिहून. आता पाठ कर. करतो मी. आणि ती पाठ केली आणि त्या 1 ऑगस्टला 1970 सकाळी सकाळी त्या पटांगणामध्ये ते खारीबाई देवकरणमध्ये असं एक बनवलेलंच एक थोडस व्यासपीठासारखं आहे, स्टेज आहे. त्याच्यावरती तिथे कार्यक्रम सुरू आणि आम्ही लोकांच्या समोर. आणि असे ते 1200 मुलं अशी समोर पटांगणात बघितलेली पाहून माझे खरे पाय लटपटायला लागले. आणि त्या एकंदर प्रसंगामध्ये ब्लँक, आपण म्हणतो ना ब्लॅकआउट होणं किंवा ब्लँक राहणं कम्प्लिटली, मला ते आठवेच ना की मी काय पाठ केलं होतं. पण आता असं तर जाता येत नाही की तिथून त्या व्यासपीठावरून निघून जायचं आपण. मग जे काही मनात आलं, जे काही वाचलेलं होतं मागच्या 10 दिवसामध्ये, जी काही 5-6 पुस्तकं इथून घेऊन गेलो होतो, त्याच्या बळावरती
एक पुढचे 5 ते 7 मिनिटं जे काही होती ती मी बोललो. आणि त्या प्रसंगातून एक मात्र शिकलो की असं लिहून काढलेलं भाषण कधी सक्सेसफुल होत नाही. आणि मग तेव्हापासून म्हणजे माझा तो फर्स्ट पब्लिक अपिअरन्स 1970, आज 53 वर्ष झाली, मी कधीही भाषण लिहिलं नाही. त्याच्यानंतर जे मनात असतं ते सरळ स्वच्छपणे तुमच्यासमोर मांडावं किंवा सभेसमोर मांडावं, हेच एक आहे. आणि हा जो एक समन्वय झाला 1 ऑगस्ट, हिराचंद नेमचंद वाचनालय आणि माझे आजोबा, आता आज बरोबर 53 वर्षांनी हाच एक त्रिवेणी संगम परत आहे. आणि माझं इथे यायचं मेन कारण तेच आहे. या प्रसंगाला जागून त्या प्रसंगाच्या स्मृती प्रित्यर्थ मी इथे येणं हे विधिलिखित आहे. हे असं समजायचं की मी इथे यायलाच पाहिजे होतं. माझे आजोबा हे आणि त्यांचे मोठे बंधू हे टिळकांच्या कार्याने अतिशय प्रभावित झालेले त्यावेळेचा जो तरुण पिढी होती त्यामधले एक होते. म्हणजे माझ्या आजोबांचे मोठे भाऊ हे बळवंतराव जसं लिहितात तसं आपण पण लिहायला पाहिजे अशा एक प्रेरणेने भारलेले असे ते माझ्या आजोबांचे मोठे भाऊ होते. दुर्दैवाने काय झालं की आपल्याला मांडलाच पाहिजे. आपली त्या विषयाची बांधिलकी तो विषय करायलाच पाहिजे. तर आपण परवानगी द्या जेणेकरून मी ठरलेले जे काही विषय होते ते आपल्या समोर मांडतो. मला असं वाटतं की गेल्या काही महिन्याभरामध्ये आपण बघितलं की देश पातळीवरती या एका विषयाच्या संदर्भामध्ये घुसळण चालू झाली, चर्चा चालू झाली. आणि मग चर्चा चालू झालेली बघितल्याबरोबर त्या चर्चेच्या निमित्तानं प्रश्न उपप्रश्न उभे राहायला लागले. आणि मग लोकांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं, अरे काय बरं आहे. मग काही लोकांनी गुगल मावशीला साकडं घातलं. बरोबर आहे ना. आपल्या सगळ्यांच्या खिशामध्ये ती गुगल मावशी बसलेली असते जी आपल्याला शिकवत नाही, कितीतरी वेळा ती फक्त माहिती देत असते. आणि त्या गुगल मावशीच्या अर्धवट ज्ञानावरती किंवा अर्धवट माहितीवरती आपण आपलं स्वतःचं मत बनवायला लागलो. आणि त्या गुगल मावशीला शरण गेलेले आपल्यासारखे सगळे आपण सगळेच त्याचे गुलाम झाल्यासारखे खरं पाहता डोकं वापरणं हे सोडून द्यायला लागलो. आणि मग कुठल्या तरी एखाद्या वर्तमानपत्रामध्ये एक बाजू घेणारा लेख आला की आपण त्याच्या बाबतीमध्ये म्हणायला लागलो, अरे हे किती छान आहे. एखाद्या ठिकाणी दुसरीकडचं जर ऐकलं, अरे किती वाईट आहे. अशा प्रकारची ताबडतोब त्याच्यावरचा निष्कर्ष आपण काढायला लागलो. आणि मग या पार्श्वभूमीवरती घुसळण व्हायला पाहिजे, चर्चा व्हायला पाहिजे, हे जे मागचपासून जो मुद्दा मी म्हणतोय त्या निमित्तानं संपूर्ण देशभरामध्ये या विषयाची चर्चा चालू आहे. तेव्हा आपल्या सगळ्यांना एक छोटंस आव्हान की आपण आपापल्या पदावरती जे आहात, आपापला जो चष्मा घालून आलेला आहात, आपापला जो विचार करून आलेला आहात, हे क्षणभर बाजूला ठेवूया. आणि आपण कायद्याचे विद्यार्थी म्हणून इथून पुढची किमान 35 मिनिटं बसूया. कारण मला 40 मिनिटं दिली होती आणि एखाद्या व्यावसायिक व्यक्तीप्रमाणे माझं मी घड्याळ चालू केलेलं आहे. 5 मिनिटं 34 सेकंद, 35 सेकंद, 36 सेकंद. उद्याच्या आदरणीय ललित साहेबांच्या समोर तुम्ही काय बोललात असं कोणीतरी विचारायला नको म्हणून त्याचं रेकॉर्डिंग सुद्धा चालू केलेलं आहे. विषयाकडे परत येऊया. तेव्हा आपल्याला सगळ्यांना आव्हान की आपण आपल्या मनामध्ये असणारे पूर्वग्रह चांगले किंवा वाईट हे काढून टाकलं आणि आता एका वेगळ्या विषयाला आपण सुरुवात करूया ज्याच्याकडे कायद्याचा विद्यार्थी म्हणून तुम्ही बघावं अशी आपल्याला विनंती आहे. आपल्या सगळ्यांच्या राज्यघटनेच्या अभ्यासामध्ये अनुच्छेद 44 हा काही वेळा केव्हा ना केव्हा तरी येऊन गेला. आपल्यापैकी बहुसंख्य लोक या ठिकाणी वकील आहेत
असं मला सांगण्यात आलेलं आहे. कारण अधिवक्ता परिषदेच्या कार्यक्रमाला बहुसंख्य वकील येणं अपेक्षित सुद्धा आहे. त्यामुळे आपल्या शैक्षणिक कारकिर्दीमध्ये अनुच्छेद 44 या नावाचा एक अनुच्छेद होता, अशा प्रकारचा आपल्याला अंधुकसा आठवत असेल. कारण हा विषय बहुसंख्य वकिलांनी, ज्यांची वकिली ही जिल्हा पातळीवरती आहे, त्यांनी हा ऑप्शनला टाकलेला विषय असण्याची शक्यता आहे. किंवा महाविद्यालय संपल्यानंतर राज्यघटनेच्या पुस्तकाचा विषय आपला संपला असं म्हणून ते लायब्ररीमध्ये पुस्तक परत करून टाकलेलं असण्याची शक्यता दाट असू शकते. तेव्हा आपल्याला सगळ्यात पहिला अभ्यास करायला पाहिजे तो असा की आज घरी गेल्यानंतर मूळ अनुच्छेद 44 काय हे एकदा बघितलं पाहिजे. मूळ ज्यावेळेस आपल्याला त्याचा ढाचा दिसतो, मूळ त्याची जी वाक्यरचना दिसते, त्याच्यानंतर मग पुढचा टप्पा येतो की आपल्याला या अनुच्छेद 44 ची जी काही चर्चा झालेली होती ती आपल्याला शोधली गेली पाहिजे. काम करण्याची एक पद्धत असते. टप्प्याटप्प्यानं तो विषय कसा हाताळायचा याची एक रूढ झालेली एक प्रथा असते, परंपरा असते. ती प्रथा परंपरा जर आपण बघितली तर ते पहिल्यांदा एकदा वाक्यरचना वाचून घेऊया. त्याच्या बाबतीत झालेली जी चर्चा होती ती बघूया. कारण आपल्याकडे आता कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली डिबेट हे आपल्याकडे अवेलेबल आहे. जे पूर्वी पुस्तकाच्या रूपाने असायचे ते आता या गुगल मावशीच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला मिळू शकतात. त्यामुळे ते आपण बघितले पाहिजे. त्या निमित्तानं वेगवेगळ्या लोकांनी मतं जी व्यक्त केलेली आहेत ती देखील आपण बघितली पाहिजे. ती झाल्यानंतर मग पुढच्या विषयाला आपल्याला हात लावला पाहिजे, तो म्हणजे आताची असणारी परिस्थिती. आणि मग प्रश्न निर्माण होतो की ज्यावेळेस कॉन्स्टिट्यूएंट असेंब्ली डिबेट ज्यावेळेस चालू होता आणि त्याच्यामध्ये जी चर्चा चाललेली होती ती आणि भारताची आताची परिस्थिती याच्या बाबतीमध्ये आपल्याला काही तुलना करणं शक्य आहे का? ज्यावेळेस त्यावेळेस जी चर्चा चाललेली होती की राज्यघटनेचा ढाचा बनवायचा, राज्यघटनेचा मसुदा बनवायचा, त्यावेळेस सुद्धा अशीच चर्चा चाललेली होती की जी चर्चा आज 75 वर्ष झाल्यानंतर आपल्या सगळ्यांना करणं अभिप्राय. अशाच प्रकारची घुसळण त्या ठिकाणी झालेली होती, परंतु ती होती ती फक्त कॉन्स्टिट्यूएंट असेंब्लीचे जे सदस्य होते, राज्यघटनेचे जे मसुदाकार होते त्यांच्यामध्ये ही चर्चा चाललेली होती. आता एक क्षितिज विस्तारले, व्यापक झालेले आणि त्याच्यामुळं आपल्यापैकी प्रत्येकाला असणारं मत काय आहे हे विचारायची आज एक परिस्थिती, आज एक विचारायची संधी उपलब्ध झाली. लॉ कमिशनने विचारलं, लॉ कमिशनचा रिपोर्ट आला. लॉ कमिशन आपल्या सगळ्यांना माहिती असं गृहीत धरूया. त्याचे सुद्धा अहवाल हे आपल्याला गुगल मावशी आपल्याला लगेच देऊ शकते. त्यामुळे हे सगळे अहवाल आपल्याला लगेच उपलब्ध होऊ शकतात आणि आपल्या खिशामध्ये जो स्मार्टफोन आहे त्या स्मार्टफोन मध्ये लगेच आपल्याला डाउनलोड करून घेणं शक्य असू शकतं. म्हणजे त्यावेळेस जे काही घडलेलं होतं, लॉ कमिशननी जे काही अहवाल दिला आणि त्याच्यामध्ये जे सांगितलं ते आणि आत्ताच याच्यात असं काय घडलं की ज्याच्यामुळं परत एकदा ही सगळी चर्चा चालू झाली याचा विचार करायला पाहिजे. एखाद्या राजकीय पक्षानं आपल्या ध्येय धोरणांमध्ये किंवा आपल्या जाहीरनाम्यामध्ये उल्लेख केला म्हणून हा विषय चर्चेला आला असा अर्थ नाही त्याचा. मग अर्थ काय असू शकतो? अर्थ असा असू शकतो की ही जी काही जनघुसळण आहे ही सगळी वैचारिक घुसळण आहे आपल्या सगळ्यांच्या बरोबरची, ही करण्याची आज गरज आहे म्हणून या विषयावरती संपूर्ण देशभरामध्ये चर्चा चालू झालेली बघायला मिळते. आज घडतंय काय की याच्याकडे चष्मा लावून बघितलं जातं की हा फक्त आमच्या ठिकाणी असं देखील बोललं जातं की हा निवडणूक जिंकण्याची एक असणारा एक अशा प्रकारचा डावपेच आहे म्हणून याच्याकडे बघितलं जातं. अनेक वेगवेगळ्या प्रकारचे युक्तिवाद या समान नागरी कायद्याच्या बरोबर किंवा विरुद्ध अशा प्रकारचे केले जातात. पण मूळ हे सगळे जे युक्तिवाद आहेत ते जर आपण एकत्र केले तर त्यातून निर्माण होणारी परिस्थिती काय दिसते? 4 प्रमुख आपल्याकडं विरोधाची कारणं बघायला मिळतात. त्यांचं म्हणणं असं पडतं की जे विरोध करतायत समान नागरी कायदा असावा अशा लोकांचा जर विरोध काय आहे तो जर बघितला तर त्याच्यामध्ये म्हटलं जातं की हे जे काही पर्सनल लॉज आहेत हे पर्सनल लॉज हे आमचे धर्म आणि संस्कृती याचा एक घटक आहे. पर्सनल लॉ म्हणजे काय याचं आपल्याला माहिती असं गृहीत धरतो, पण कदाचित वकील नसणारी मंडळी सुद्धा असण्याची शक्यता आहे.
म्हणून थोडंसं अजून एखाद दुसरा मिनिट या विषयाबद्दल बोललं पाहिजे. ब्रिटिश येणे येईस तोपर्यंत काय होतं तर राजा हा भगवान विष्णूचा अवतार असंच आपल्याकडे मानलं गेलेलं होतं. राजाला जे वेगवेगळे अधिकार होते त्यातला एक न्यायदानाचा देखील अधिकार होता. त्या अधिकारांची अंमलबजावणी करण्यासाठी नंतर न्यायाधीश हे आपल्याकडे आले. अशा प्रकारचे अनेक उदाहरणं आपल्याकडे असे अनेक आपल्याला संकेत या बाबतीमधले मिळतात. हे सगळं चाललेलं असताना ज्यावेळेस ब्रिटिश आले त्यांनी एक विषय सोडून बाकीचे सगळे कायदे हे त्यांच्या पद्धतीनं या ठिकाणी घडवले, बसवले आणि रुजवले सुद्धा. मग तो जो काही विषय होता तो म्हणजे जो वगळलेला विषय होता तो म्हणजे पर्सनल लॉज. त्या पर्सनल लॉज म्हणजे वैयक्तिक कायदे ज्याला आपण म्हणू शकतो की ज्याच्यामध्ये विवाह विषयक कायदे, ज्याच्यामध्ये घटस्फोट विषयक कायदे, ज्याच्यामध्ये वारस विषयक कायदे, ज्याच्यामध्ये दत्तक विषयक कायदे आहेत. आणि या सगळ्याच्या संदर्भामध्ये अतिशय चाणाक्षपणे जाणीवपूर्वक त्यांनी हात लावला नाही. त्याची काय वेगवेगळी कारणं असू शकतात, कारणं योग्य होती अयोग्य होती हा आजचा विषय नाहीये, पण या विषयाला त्याने हात लावला नाही ही गोष्ट लक्षात ठेवली गेली पाहिजे. मग काय घडत होतं तर आता 90 वर्षापूर्वीपर्यंत अनेक देशात अनेक राज्यांमध्ये त्यावेळेची जी राज्य होती त्या अनेक राज्यांमध्ये देशभरामध्ये असणारा जो हिंदू बहुसंख्य होता त्या हिंदू बहुसंख्यांचे कायदे आतापर्यंत 85-90 वर्षापर्यंत चालू होते. म्हणजे मग तो पंजाब प्रांत असेल की ज्या ठिकाणी हिंदूंचा कायदा हा मुस्लिमांना देखील लावला जात होता. आपल्याला आठवत असेल तर निजामाच्या बाबतीमध्ये सुद्धा हिंदूंचा कायदा आतापर्यंत म्हणजे अवघ्या 90 वर्षापूर्वीपर्यंत तो मुस्लिमांना देखील लावला जात होता. अशी अनेक उदाहरणांचे आपल्याला कायदे उदाहरण म्हणून सांगणं शक्य असू शकतं की अवघ्या 1935 सालापर्यंत हे प्रकारचे कायदे असे लावले जात होते. पण मग ज्यावेळेस ती मुस्लिम रूल या नावाची एक चळवळ झाली आणि मग त्याच्यानंतर मग आम्ही वेगळे तुम्ही वेगळे अशा प्रकारचं सगळा युक्तिवाद आपल्या सगळ्यांच्या डोक्यामध्ये घुसवण्यात आला. मग मुस्लिम समाजाच्या लोकांना सांगण्यात आलं आपला आपला स्वतंत्र कायदा पाहिजे, हिंदू समाजाच्या लोकांना सांगण्यात आलं आपला आपला स्वतंत्र कायदा पाहिजे, आपला कायदा त्यांचा वेगळा त्यांचा वेगळा आपला वेगळा, अशा प्रकारची आपल्या सगळ्यांची मनं ही कलुषित करण्यात आली. आणि मग त्याच्यानंतर आमचा कायदा वेगळा तुमचा कायदा वेगळा अशा प्रकारचा आल्यानंतर मग शरीयत हा कायदा आपल्या देशभरामध्ये हळूहळू वापरला जायला लागला. म्हणजे साधारणतः 1930चं जे दशक होतं त्या 1930 ते 40 या दशकामध्ये मुस्लिम लोकांच्या संदर्भामध्ये मुस्लिम नागरिकांच्या संदर्भामध्ये शरीयत कायद्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये वेगात हालचाली सगळ्या चालू झाल्या. त्याच्यापूर्वी मुस्लिम कायदा नव्हता का? होता. त्याच्यापूर्वी हिंदू कायदा नव्हता का? होता. मग तो जो काही कोडिफाईड होता अनकोडिफाईड होता हे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे मुद्दे असतील, पण निष्कर्ष एवढाच येतो की आतापर्यंत त्या बाबतीमध्ये कुठेही आमच्याकडे वाद नव्हता. म्हणजे मग गेल्या 80-85 किंवा 90 वर्षभरामध्ये असं काहीतरी घडायला लागलं की ज्या सगळ्या घडण्यामुळं आपली मनं कलुषित झाली आणि आपण जे एकत्र मिळून उभे होतो त्याच्याऐवजी आपल्यामध्ये काही गट कृत्रिम तयार करण्यात आले आणि ते दुर्दैवानं हे या धर्माच्या आधारावरती आणि त्याच्या बरोबरीने असणारी जी सांस्कृतिक जी काही अट आहे त्याच्यावरती हे सगळे गट किंवा ज्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल क्लासिफिकेशन असं सुद्धा म्हणणं शक्य असू शकतं, अशा प्रकारचे गट आपल्यामध्ये तयार करण्यात आले आणि मग धर्माच्या आधारावरती फाळणी झाली हे देखील आपल्याला माहिती आहे. म्हणजे साधारणतः 1930 ते 40चं दशक त्याच्यानंतरची पुढची 10-15-20 वर्ष की ज्यामुळं हा धर्माच्या आधारावरच्या फाळणीचा मुद्दा अजून प्रखरपणे आपल्या समोर आला आणि मग त्यामुळे निर्माण झाला आम्ही वेगळे तुम्ही वेगळे अशा प्रकारचा एक युक्तिवाद आपल्या सगळ्यांच्या समोर मांडण्यात आला. हा युक्तिवाद सोयीस्कररित्या अनेक लोकांनी मांडलेला होता. अनेक धर्माच्या जे काही प्रमुख होते त्यांनी मांडलेला होता. परंतु हा युक्तिवाद राज्यघटनेच्या चौकटीमध्ये म्हणाल तर तो युक्तिवाद अत्यंत फोल होता. कारण याला साधा सोपा प्रश्न येतो की आपण जर म्हणत असाल की अशा प्रकारचा पर्सनल लॉ मधला जो विषय आहे ही तुमचं धार्मिक स्वातंत्र्य आहे हे सिद्ध करा, तर सिद्ध करता येणार नाही. मग कर्नाटक मधला आत्ताचा हिजाबचा प्रश्न असेल की जो आदरणीय सर्वोच्च न्यायालयाच्या समोर आहे की हिजाब घालणं हे आमचं धार्मिक स्वातंत्र्य आहे का नाही,
तो आमचा हा धर्माचा प्रश्न येतो का नाही या बाबतीमधला प्रश्न असेल, किंवा अगदी शबरीमलाला त्या 4 दिवसामध्ये महिलांनी जायचं का नाही आणि या बाबतीमधली ही प्रथा परंपरा हा तुमच्या धर्माचा, हिंदूंच्या धर्माचा ही सगळी अविभाज्य घटक आहे हे सिद्ध करा, हा देखील युक्तिवाद माननीय सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेला. जे उदाहरण मी दोन्ही प्रकारची द्यायचा प्रयत्न करतो की जेणेकरून आपल्या लक्षात येतं की असं कुणीतरी आपल्याला भरवून दिलं की नाही 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 युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे हा फक्त मुस्लिमांच्या विरोधातला, असं नाही. युनिफॉर्म सिव्हिल कोड हा कम्प्लीट हिंदूंच्या बाजूचा आहे, असं नाही. लगेच उदाहरण सांगितलं गेलं पाहिजे की आपल्यापैकी सोलापूर मधल्या अनेक उद्योजकांना, अनेक व्यापाऱ्यांना हिंदू एकत्र कुटुंब या पद्धतीचा ज्याला HUF म्हणतो, त्या HUFचा फायदा त्यांनी केव्हा ना केव्हा तरी आजपर्यंतच्या इतिहासात घेतलेला आहे. स्वतंत्र अकाउंट उघडलेलं आहे, टॅक्सेशनचा बेनिफिट घेतलेला आहे. परंतु ज्यावेळेस आता समान नागरी कायदा येईल असं आपण म्हणतो, त्यावेळेस जसं मुस्लिमांना काही सोडावं लागणार आहे, जसं पारशींना काही सोडावं लागणार आहे, त्याचं उदाहरण आता आदरणीय माजी सरन्यायाधीश साहेबांनी दिलं, तशाच प्रकारचं हिंदूंना आदरणीय माजी सरन्यायाधीश साहेबांनी दिलं, तशाच प्रकारचं हिंदूंना देखील काही गोष्टी सोडाव्या लागणार आहेत. हे कधी आपल्या समोर आलंय का? हे कधी आलंच नाही. म्हणून मी म्हटलं की आपण जे चष्मा लावून बघतो, आपण जे कुठला तरी एखादा पूर्वग्रह करून या विषयाकडे बघतो, असं कृपा करून आता बघू नका. कारण हा विषय हा कायद्याच्या नजरेतून बघितला पाहिजे. मग आता प्रश्न निर्माण झाला की हे आमचं धार्मिक स्वातंत्र्य आहे, सिद्ध करता येईल का? अवघड आहे. जर करायचं झालं तर युक्तिवाद माननीय सर्वोच्च न्यायालयासमोर जाऊन मग कदाचित लार्जर बेंच आणि त्यातून जे काही निर्माण होईल ते सगळं बघता येईल. मग दुसरा युक्तिवाद या युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या विरोधामध्ये करण्यात आला, जो त्यावेळेस सुद्धा होता ज्यावेळेस अनुच्छेद 44 आलं, त्यावेळेस सुद्धा त्यांनी असं म्हटलं की ऍट दिस स्टेज ऑफ द सोसायटी, आत्ताची जी समाजाची जी घडी आहे ती बघता, समाजाची जी काही एकूण सगळी जडणघडण आहे ती बघता, आता हे काय आणण्याजोगी परिस्थिती निर्माण झालेली नाहीये. आणि एका बाजूला आपण म्हणत असतो की कायदा हा समाज बदलासाठी वापरला गेला पाहिजे. आपल्याला आठवत असेल तर आता साधारणतः 150 ते 150 वर्षापूर्वीपर्यंत विधवा विवाह आपल्याकडे मंजूर नव्हते. आठवतंय? कायदा केला, कायदा केल्यानंतर त्यालाही विरोध झाला आणि त्याला विरोध झाल्याबरोबर जे जनमत जे काही या सगळ्या प्रकारच्या चळवळीमधून, अशा प्रकारच्या सगळ्या घटनांमधून जे तयार झालं होतं, त्याच्यामुळे आजही अनेक विधवा महिलांचे पुनर्विवाह झालेले आहेत. म्हणजे कायदा जर वेळेत केला तर जे समाजमन जे बदलायचंय ते बदलण्यासाठी त्याचा उपयोग होऊ शकतो. उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याकडे मेल प्रेफरन्स म्हणजे आम्हाला पुत्रच पाहिजे, मुलगाच पाहिजे, अशा प्रकारचा समज आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये वर्षानुवर्ष रुजवला गेलेला आहे. आणि हा जो समज आहे याच्यामुळं मुलगी नको अशा प्रकारचं देखील टोकाची रिएक्शन ही अनेक ठिकाणावर आपल्याला बघायला मिळते, अशी प्रतिक्रिया. आणि मग ही जी प्रतिक्रिया, त्यातून गर्भामध्ये असणारा अपत्य जर का मुलीचं असेल तर ते अपत्य काढून टाकावं अशा प्रकारचे अघोरी प्रकार देखील घडतात. आणि मग याच्याकरताचा युक्तिवाद काय होता? युक्तिवाद असा होता की समाजमन बदलायला पाहिजे, समाजमन जेव्हा बदलेल त्यावेळेस हे बंद होईल. कायदा करणाऱ्या आपल्या सगळ्या बॉडीनं असं म्हटलं, कायदे मंडळानं म्हटलं नाही. या बाबतीमध्ये PCPNDT नावाचा कायदा आला. PCPNDT नावाच्या कायद्याच्या निमित्तानं समाजमन बदलायची जी प्रक्रिया होती ती वेगात चालू झाली. आणि आज गर्भामध्ये ज्या मारून टाकल्या झालेल्या ज्या किंवा मारून टाकल्या जाणाऱ्या ज्या मुली होत्या त्या वाचवायला कायद्याची मदत झाली. म्हणजे मग आता निष्कर्ष असं काढणं शक्य असू शकतं की युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या संदर्भामध्ये जर का आज कायदा करायचं जर ठरवलं तर त्याचा फायदा होईल का? समाजमन बदलायला फायदा होऊ शकतो. नुकसान होईल का? आता तरी कुठं काही दिसत नाहीये. कारण कितीतरी प्रथा आणि परंपरा या संपूर्ण आपण तटस्थपणे कायद्याचा विद्यार्थी म्हणून जर बघितला तर आपल्या लक्षात येतं की त्या महिलांच्या विरोधामधल्या प्रथा आणि परंपरा खूप मोठ्या प्रमाणावरती बघायला मिळतात. आणि म्हणूनच एक नाही, दोन नाही, अनेक निकालपत्रांमध्ये आदरणीय सर्वोच्च न्यायालयानं अपेक्षा व्यक्त केली की आपण केव्हा कायदा करणार. आणि मला कितीतरी वेळा आदरपूर्वक सांगावंसं वाटतं की
आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने याच्या पूर्वी देखील अनेक वेळा मार्गदर्शक सूचना कायदा बनवण्याच्या आधी दिलेल्या आहेत. मग ती विशाखाचं जजमेंट आहे, आपण कायद्याचे विद्यार्थी आहेत म्हणून आपल्याला माहिती असं गृहीत धरतो. सेक्शुअल हॅरॅसमेंट ऍट वर्कप्लेस मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या मार्गदर्शक सूचना, किंवा माधुरी पाटील नावाच्या निकालपत्रामध्ये कास्ट सर्टिफिकेट कशा प्रकारे तपासायचं या संदर्भातल्या दिलेल्या मार्गदर्शक सूचना. कायदे नंतर आले असं अनेक ठिकाणी सापडेल. अशा अनेक उदाहरणं सापडणं शक्य आहे की सर्वोच्च न्यायालयाने अशा प्रकारच्या मार्गदर्शक सूचना अनेक वेळा दिलेल्या आहेत. मग आदरणीय निवृत्त सरन्यायाधीश साहेब आहेत म्हणून प्रश्न उभा करण्याचं डेअरिंग करतो की त्यावेळेस सुद्धा या 3, 4, 5 निकालपत्रामध्ये आदरणीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश साहेबांनी संधी गमावली का? कदाचित त्यांना राज्यघटनेच्या तरतुदींच्या आधारावरती कायदा येईल तेव्हा येईल, राज्यघटना दुरुस्त होईल तेव्हा होईल, तोपर्यंत समान नागरिक कायदा अंमलात आला पाहिजे असं त्यांना म्हणता आलं असतं का? कितीतरी वेळा हा प्रश्न मनामध्ये येतो कायद्याचा विद्यार्थी म्हणून की छत्रपती शिवाजी महाराज जन्मावे पण ते दुसऱ्याच्या घरामध्ये असे आमचे सर्वोच्च न्यायालयाच्या आदरणीय न्यायमूर्ती साहेबांना वाटलं का काय? का त्यांच्या हातामध्ये असणारी जी राज्यघटना होती त्या राज्यघटनेच्याच आधारावरती त्यांनी विशाखाचं निकालपत्र दिलं, माधुरी पाटीलचं निकालपत्र दिलं, ज्याच्या आधारावरती कायदा येईल तेव्हा येईल, तोपर्यंत या प्रकारची ही यंत्रणा भारतामध्ये उपलब्ध झाली पाहिजे म्हणून त्यांनी आदेश केला. ही सुवर्ण संधी कदाचित आदरणीय न्यायाधीश साहेबांनी गमावली का काय असा देखील कायद्याचा विद्यार्थी म्हणून मनामध्ये प्रश्न येतो. आणि मग ही जी काही सोसायटी जे समाजाची जी आपण म्हणतो की समाजाची आत्ताची वेळ योग्य नाहीये, मग ती केव्हा येणार आहे? ती समाजाची जी वेळ आपण जी अभिप्रेत धरतोय की जो विरोध करणारा जो गट म्हणतोय की तो विरोध करणाऱ्या गटाला जी अभिप्रेत वेळ आहे ती केव्हा येणार आहे? आज घडीला आपल्याला जर लक्षात येतं की हिंदूंमधल्या महिलांना, मुस्लिमांमधल्या महिलांना, ख्रिश्चनांमधल्या महिलांना किंवा पारशींमधल्या महिलांना आज समानतेचं तत्व हे दिलं जात नाही, समान वागणूक मिळत नाही, हे जर आपल्याला मान्य असेल, हे जर दिसत असेल आणि हे जर चुकीचं हे जर आपल्याला पडत असेल तर मग याच्याकरता कुठली वाट बघतोय आपण? मग समाज मग तयार व्हावं, मग समाज त्याच्यामध्ये करेल अशा प्रकारची पोकळ युक्तिवाद करण्यामध्ये काही अर्थ नाहीये. याचाच एक उपयुक्तिवाद असा होतो की आपण समाजामधल्या सगळ्या लोकांना प्रथमतः त्यांना आपण एज्युकेट करूया, त्यांना शिक्षण देऊया आणि मग त्यांना ठरवू द्या की तुम्हाला काय योग्य वाटते ते करूया. अशा प्रकारची जर का योजना जर आखली तर कदाचित पुढची अजून 200 ते 500 वर्ष लागतील समाज मन बदलण्यासाठी. तोपर्यंत या सगळ्या महिलांनी, या सगळ्या भगिनींनी, या सगळ्या महिला किंवा मुलींनी काय करायचं? का त्यांनी हाच अत्याचार सहन करत राहायचा? किती उदाहरणं देणं शक्य आहे? आणि कुठल्या कुठल्या धर्माबद्दलची देऊ? माझा जन्म जरी हिंदू धर्मामध्ये जरी झालेला असला तरी हिंदू धर्मामध्ये असणाऱ्या प्रथा परंपरा कशा आहेत हे इथं बहुसंख्य असणाऱ्या लोकांना माहिती आहे. आणि त्या प्रथा परंपरा जर आपण राज्यघटनेच्या निकषावरती जर का तपासून बघायच्या ठरवल्या तर त्या देखील चुकीचे निकष सांगितले जात आहेत, जो काही विरोधाचे मुद्दे सांगितले जात आहेत हे टिकणार नाही. पण आपल्याकडे घडलेल्या काही उदाहरणं जी आहेत त्याचा आपण जरा चर्चा करूया. डोमेस्टिक व्हायलन्स नावाचा कायदा आपल्याला माहिती आहे, कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायदा. या कौटुंबिक हिंसाचार विरोधी कायद्यामध्ये धर्म लागतो का हो? सर्व धर्माच्या लोकांना, सर्व धर्माच्या पीडित व्यक्तीला हा कायदा समान लागू आहे, बरोबर? पोटगी मेंटेनन्स या बाबतीमध्ये काय घडलं? सर्व धर्माच्या बाबतीमध्ये क्रिमिनल प्रोसिजर कोड 125 प्रमाणे अर्ज दाखल करणं शक्य आहे. मग हे जर त्या ठिकाणी जर का कौटुंबिक हिंसाचाराच्या बाबतीमध्ये जर समान कायदा जर लागू शकतो, पोटगीच्या संदर्भामध्ये जर समान कायदा लागू शकतो, तर मग आज घडीला अशा प्रकारचा का नाही आपण विचार बाकीच्या बाबतीत करू शकत? इंडियन सक्सेशन ऍक्ट मधल्या काही तरतुदी आपल्या 1925 सालातला ब्रिटिशांच्या कालावधीमधला त्याच्या तरतुदी बघितल्या तर त्याही अशाच प्रकारच्या आपल्याला दिसतात. म्हणजे मग ज्या व्यक्तींनी इंडियन सक्सेशन ऍक्टच्या अंतर्गत जे काही विल केलेलं असेल त्यांना धर्म हा निकष बाजूला ठेवून त्यांना सगळ्यांना त्या ठिकाणी कायदा लागतो. म्हणजे अशी तुरळक उदाहरणं आपल्याकडे आजही आहेत. मग त्यातून आपण काय शिकणार आहोत? मग त्यातून जर आपण शिकलो नाही तर मग ही एक सुसंधी आपण पण गमावली असं म्हणणं हे योग्य ठरेल का? कारण आपल्याला जर दिसतंय की या पीडित महिलेवरती, या पीडित भगिनीवरती
या पीडित मुलीवरती आजही अत्याचार होत आहेत, जे वर्षानुवर्ष होत आहेत. आणि मग जर असं जर घडत असेल तर त्या बाबतीमध्ये आज नाही तर उद्या कधीच येणार नाहीये. म्हणून याची चर्चा करायला पाहिजे. एक या जेंडर जस्टिसच्या बाबतीमध्ये, या समानतेच्या तत्वाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा आपल्या सगळ्यांच्या समोर गोवाचं उदाहरण दिलं जातं. आणि मग ते जे गोवामध्ये घडलेले जे सगळे किस्से असतात त्याच्या सुरस आणि चमत्कारिक कथा आपल्याला नक्की सांगाव्या लागतात. एक चित्रपट अभिनेता आहे, ज्या चित्रपट अभिनेता हा धर्मानं मुस्लिम धर्मीय आहे आणि सॉरी त्याची आई मुस्लिम धर्मीय, वडील हिंदू. त्याची पत्नी ज्यावेळेस विवाह करायचं त्यांनी ठरवलं त्यावेळेस पत्नीने एक अट घातली असं म्हणतात, असं ऐकायला मिळालं. आणि ती म्हटली की आपल्याला गोव्यात जाऊन विवाह करायचा. गोव्यात जाऊन विवाह करायचं म्हटल्यानंतर हरकत नाही. ते त्या ठिकाणी गेले, त्या ठिकाणचं डोमिसाईल प्राप्त होण्यासाठीच्या ज्या काही निकष आहेत ते त्यांनी पूर्ण केले आणि त्या ठिकाणी विवाह रजिस्टर झाला. विवाह रजिस्टर झाल्याबरोबर काय घडलं, त्या अभिनेत्याच्या पत्नीला त्याच्या प्रॉपर्टी मधली 50% मालकी ताबडतोब त्याच्या पत्नीला मिळाली. महाराष्ट्रामध्ये उर्वरित देशभरामध्ये विवाहाच्या निमित्तानं असं घडल्याचं उदाहरण आपल्याला दिसतंय का? एका बाजूला आमचा डावरी नावाचा कायदा आहे, जो डावरीचा कायदा हा वर्षानुवर्ष आम्ही त्याची अंमलबजावणी करतोय. त्याचे परिणाम दुष्परिणाम आपण वर्षानुवर्ष ऐकतोय. पण मग प्रश्न निर्माण होतो की अशा प्रकारचं युनिफॉर्म सिव्हिल कोड आल्यानंतर कदाचित त्या पत्नीला नवऱ्याच्या बरोबरीनं गोव्याच्या पार्श्वभूमीवरती अर्धा हिस्सा ताबडतोब जर मिळत असेल तर त्या पोर्तुगीजचा जो कोड आहे, जो सिव्हिल कोड आहे, त्याच्या आधारावरती कदाचित त्या डावरीच्या बाबतीमध्ये परिणाम होण्याची शक्यता असू शकते. कितीतरी उदाहरणं देणं शक्य असू शकतं की गोव्यामध्ये हे प्रकार घडले. गोव्यामध्ये या युनिफॉर्म सिव्हिल कोडच्या बाबतीमध्ये अंमलबजावणी चाललेली आहे, ही वर्षानुवर्ष चाललेली आहे. मग त्यातून आपण काही बोध घेणार आहोत का? आणि त्यातून जे काही निष्पन्न झालेलं जे काही यश आहे किंवा अपयश आहे याची कधी आपण मोजणी केली आहे का? कधीतरी या विषयाबद्दल सुद्धा आपल्याला बोललं पाहिजे की गोवा मॉडेल आणि जे आता आपण अभिप्रेत धरतोय तो युनिफॉर्म सिव्हिल कोड याची तुलना कधीतरी आपल्याला करायला पाहिजे. आणि मग या सगळ्या पार्श्वभूमीवरती आदरणीय सर्वोच्च न्यायालयासमोर ज्यावेळेस अहमदाबाद वुमन ऍक्शन ग्रुपचं प्रकरण दाखल झालं त्यावेळेस मागणी काय होती की आपण युनिफॉर्म सिव्हिल कोड करायला सांगा, असं ज्यावेळेस युक्तिवाद होता, अशी ज्यावेळेस मागणी होती, इश्यू अ रिट ऑफ मॅन्डेमस, त्यावेळेस आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं की हा पॉलिसी डिसिजन आहे, आम्ही देऊ शकणार नाही. आणि जर पॉलिसी डिसिजन जर असेल तर त्या पॉलिसी डिसिजनच्या संदर्भामध्ये आता परत जे काही जनमत तयार करायचं आहे त्या संदर्भामधली या बाजूची आणि त्या बाजूची अशी दोन्ही बाजूची फॉर अँड अगेन्स्ट अशी सगळी आपल्याकडून मतं मागवण्यात. कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला असं वाटतं की आपल्यापैकी प्रत्येकाची जबाबदारी होती की आपलं मत लॉ कमिशन पर्यंत कळवण्याची. सर्वसाधारणतः आपण कायद्याचे विद्यार्थी म्हणून कायदा अंमलात आल्यानंतरच जागे होतो. एखादी दुरुस्ती झाली की मगच आपण जागे होतो. एखादा कायदा आला की मग आपण जागे होतो, मग कदाचित त्याला विरोध करायला लागतो, मग कदाचित आंदोलन सुद्धा करतो. ऍडव्होकेट ऍक्ट मध्ये दुरुस्ती करण्याचा प्रस्तावित करू घातलेला आहे. आजची सोशल मीडियामधली बातमी आपल्या सगळ्यांच्या मोबाईलमध्ये असणार. त्यामुळं कायदा आल्यानंतर आपला समाज जागा होत असतो. त्यामुळं जर त्याच्या आधी जर कुणी आपल्याला विचारत असेल तर आपलं कर्तव्य नाही का, एक नागरिक म्हणून आपण अशा प्रकारचं मत देणं आवश्यक नाही का? जी चर्चा ऐकायला मिळते का, अधिकृत आकडेवारी अजून नाहीये, सुमारे 4,500 कोटी लोकांनी अशा प्रकारची मतं प्रदर्शित केलेली आहेत. 4,500 कोटी लोकांची मतं आहेत म्हटल्यानंतर त्याच्यामधली काही या बाजूला असतील, काही त्या बाजूला असतील. पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण का बरं लांब राहतोय? आपल्यापैकी प्रत्येकाला काही ना काहीतरी मत आहे, हो किंवा नाही किंवा याच्यापेक्षा वेगळं असं सुद्धा मत असू शकतं. हे मत आपण का व्यक्त करायचं नाही? आपल्याला कोणीतरी विचारतंय, आपल्याला कोणीतरी विश्वासात घेत आहे, आपल्याला कोणीतरी कायदा बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये सहभागी करून घेत आहे. मग जर असं जर असेल तर आपल्यापैकी किती लोकांनी लॉ कमिशनला उत्तर पाठवलं? मला खात्री आहे आपल्यापैकी कोणीच पाठवलेलं नसणार आहे. याच्या पूर्वीचा जो काही कन्सल्टन्सी झाली
त्यावेळेस आपण पाठवलं होतं का? मला खात्री आहे आपल्यापैकी कुणीच पाठवलेलं नसणार आहे. अशा प्रकारचे अनेक वेळा लोकांना कायदा बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये समाविष्ट करून घेण्याचे प्रकार घडत असतात. म्हणजे काही लोक असे पण युक्तिवाद करतात, अरे युनिफॉर्म सिव्हिल कोड आहे ना म्हणून अशा प्रकारची मतं मागवली, बाकीच्या बाबतीत ते मागवत नाही. असं नाहीये. पार्लमेंटरी कमिटीज असतात, त्यांच्या समोर देखील आपण आपली मतं मांडू शकता. कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला अत्यंत गर्व आहे, अभिमान आहे की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या माध्यमातून अशा 2 ठिकाणी बाजू मांडण्याची संधी मला मिळालेली होती. पार्लमेंटरी कमिटीज असतात, त्यांच्या समोर देखील आपण आपली मतं मांडू शकता. कायद्याचा विद्यार्थी म्हणून मला अत्यंत गर्व आहे, अभिमान आहे की बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाच्या माध्यमातून अशा 2 ठिकाणी बाजू मांडण्याची संधी मला मिळालेली होती. आणि वैयक्तिक अन्य 2 कमिटीच्या समोर विटनेस म्हणून देखील हजर होण्याची संधी मिळालेली होती. आम्ही जे काही युक्तिवाद केला, आम्ही जे मुद्दे मांडलेले होते त्याचा आता कायद्यामध्ये रूपांतर काही ठिकाणी झालं, काही ठिकाणी प्रक्रिया चालू झालेली. म्हणजे मग प्रश्न निर्माण झाला की ही आपल्या सगळ्यांना एक जबाबदार नागरिक म्हणून हाक दिलेली होती, आपण का नाही उत्तर दिलं? हरकत नाही. आता जागे झालेत ना, चष्मा काढून ठेवलेला आहे, आता ती वैचारिक उसळण व्हायला लागलेली आहे, आता आपण उत्तर दिलं गेलं पाहिजे. काय म्हणेल लॉ कमिशन? लॉ कमिशन म्हणेल की उशीर झाला, हरकत नाही. पण त्यानिमित्तानं आपली स्वतःची भूमिका ही त्यानिमित्तानं आपण प्रत्येक जण तयार करू. समान नागरी कायदा येईल नाही येईल, कुठल्या फॉर्मॅटमध्ये येईल, त्याचा मसुदा आहे का, त्यातली कलमं आहेत का, हे सगळे मुद्दे पुढचे आहेत. आपण आपल्याला काय वाटतं हे त्यांना कळवलं का नाही? एक जबाबदार नागरिक म्हणून ज्या जबाबदाऱ्या आहेत आपल्यावरती, जे आपल्याकडे फंडामेंटल ड्युटीज आपण ज्याला म्हणतो, तिथपर्यंत राज्यघटनेतून निर्माण झालेले कर्तव्य आपण जर 51 म्हटली तर तिथपर्यंत येणं शक्य असू शकतं. हे आपल्यापैकी प्रत्येकाचं कर्तव्य होतं. आपण पार पाडलं का याचं उत्तर प्रत्येकानं शोधायचं. त्यामुळे प्रश्न निर्माण झाला की आता नाही तर केव्हा. आणि मग आपल्या लक्षात येईल की मी आपल्याला कुठली बाजू घ्या असं अजिबात सुचवलेलं नाही. आपण ही बाजू घेऊ शकता, ती बाजू घेऊ शकता. या व्याख्यानाच्या निमित्तानं आपल्या विचाराला चालना देणं हे अभिप्रेत होतं, याची वैचारिक घुसळण सुरू करणं हे अभिप्रेत होतं. आणि मग जसं आदरणीय माजी सरन्यायाधीश साहेब म्हटले की त्यांच्या आजोबांच्या स्मृतिप्रित्यर्थ केल्या जाणाऱ्या व्याख्यानमालेमध्ये या विषयापेक्षा दुसरा विषय असणं शक्यच नव्हतं. त्यामुळं या विषयाच्या बाबतीमध्ये कुठलाही निष्कर्ष मी न काढणं हेच योग्य ठरणार आहे. या व्यासपीठावरून मी निष्कर्ष आपल्याला सांगणार नाही. या व्यासपीठावरून तुम्ही या बाजूने विचार करा किंवा त्या बाजूने विचार करा अजिबात पडणार नाही. कारण काळा कोट घातल्यानंतर आपण त्याच्यामध्ये लॉजिकल रिझनिंग, तार्किक विचार करणं हे सगळ्यात महत्वाचं असतं. त्यामुळे जरी मी या ठिकाणी आलेलो असलो, जरी व्याख्यान देण्यासाठी आलेलो असलो, तरी मूळचा वकील आहे आणि तो वकील हा व्यावसायिक आहे. त्यामुळे 36 मिनिटं आणि 3 सेकंद झालेली आहे. सुमारे पुढच्या 3-3.5 मिनिटांभरामध्ये हे पूर्ण संपवायचं आहे. तर आता विषयाच्या शेवटाकडे येऊया. आपल्याला या बाबतीमध्ये खूप काही मटेरियल वाचायला मिळेल. लायब्ररीमध्ये मिळेल, याच्यामध्ये कॉलेजमध्ये मिळू शकेल, सोशल मीडियामध्ये मिळू शकेल. जगभरामध्ये अशी अनेक उदाहरणं आहेत की ज्यांनी धर्म आणि हा जो पर्सनल लॉ आहे यांची गल्लत केलेली नाहीये, याची उदाहरणं जगभरात बघायला मिळतील. त्या सगळ्या उदाहरणांच्या संदर्भामध्ये अभ्यास करायला पाहिजे, त्याची परत परत आपल्यामध्ये चर्चा करायला पाहिजे. कायदा हा क्लिष्ट विषय चर्चा केल्यानंतर जास्त चांगला समजतो असं म्हटलं जातं. त्यामुळे आपण आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस बारमध्ये चर्चा करा, आपल्याला वेळ मिळेल त्यावेळेस चहा घेताना चर्चा करा. सगळ्यात महत्वाचं काय तर ती चर्चा आणि विचार जो काय आहे तो विचार होणं महत्वाचं आहे. त्या विचारांच्या निमित्तानं मला खात्री आहे, 100% खात्री आहे की आपण देखील भारताला समान नागरिक कायदा पाहिजे अशा प्रकारच्या निष्कर्षाप्रत येणार आहात. कारण आपल्यापैकी कुणालाही आपल्या भगिनींवरती, आपल्या आईवरती, आपल्या मुलींवरती अशा प्रकारची परिस्थिती येऊ नये असंच वाटत असणार आहे. त्यामुळे त्यांना जर समानतेचा हक्क द्यायचा असेल तर त्याचा जे काही अंमलबजावणी आहे ते आपल्या घरापासून करायला पाहिजे. थोडासा वेगळा विषय आहे, परंतु
नक्की सांगण्याचं मोह होतं. माझा जन्म ब्राह्मण कुटुंबामध्ये झाला, जे माझ्या हातात नव्हतं. परंतु ब्राह्मण कुटुंबामध्ये जन्माला आल्यानंतर घरामध्ये चर्चा आणि जे काही बघायला मिळालं त्याच्यामध्ये कन्येचं उपनयन म्हणजे मुंज हे होत नाही असं सांगण्यात आलं. मी आणि माझी सुविद्य पत्नी यांनी आम्ही 1 वर्ष वाद घातले वेगवेगळे पंडितांच्या बरोबर, वेगवेगळ्या गुरुजींच्या बरोबर. आणि मग सगळा शोध घेतल्यानंतर आम्ही असं ठरवलं, आमचा निष्कर्ष असा होता की आमच्या कन्येला हा जो काही शिक्षण घेण्याचा जो अधिकार आहे त्याच्यापासून कोणी रोखू शकत नाही. त्या निमित्ताने एक छोटस पुस्तिका तयार केली की मुलींना उपनयनाचा अधिकार आहे किंवा नाही या संदर्भातले जवळजवळ 20-22 पुरावे गोळा केले. छोटीशी पुस्तिका तयार केली आणि पुण्यामध्ये येऊन, मुंबईमधून पुण्यात येऊन त्या ठिकाणी वाजत गाजत हा प्रकारचा कार्यक्रम केला. सांगण्याचा मुद्दा असा की मी माझ्यापासून सुरुवात केली. माझ्या सुविद्य पत्नीनं मला साथ दिली, आमच्या कुटुंबियांनी साथ दिली. कारण फार सोपं होतं. राज्यघटनेच्या तत्वावरती आमच्या सगळ्यांचा विश्वास होता. राज्यघटनेची जी प्रिन्सिपल्स आहेत ती प्रिन्सिपल्स आपल्याला सगळ्यांना आपला विश्वास दृढ करायला पुरेशी आहे. राज्यघटना ही आपल्यामधली दरी बुजवायला पुरेशी आहे. राज्यघटना ही कुठल्या धर्माच्या आधारावरती अवलंबून नाहीये. राज्यघटना ही कुठल्या वंशाच्या आधारावरती नाहीये आणि कुठलं लिंग आहे याच्यावरती सुद्धा अवलंबून नाहीये. त्यामुळं सगळ्यांना शेवटचं मागणी अशी की इथून जो काही विषय घेऊन जायचा आहे तो विषय एवढाच घेऊन जायचा आहे की याचा विचार चालू ठेवायचा. याला आम्ही ट्रेनिंग ऑफ ट्रेनर्स म्हणतो. ही जी सगळी लोक बसलेली सोलापूर मधल्या वेगवेगळ्या ठिकाणावरून आलेली मंडळी आहे, जर्नलिस्ट मंडळी आहे, कदाचित त्यांनी हा विषय जिवंत ठेवायचा, त्याची चर्चा चालू ठेवायची. कारण ही जी घुसळण आहे ती घुसळण करण्यासाठी, याचं जनमत तयार करण्यासाठी आपल्या सगळ्यांना या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्यामुळे जरी कायद्याचा क्लिष्ट विषय जरी असला तरी आपण घरी जाताना या विषयाच्या संदर्भातली थोडीशी माहिती घेऊन जायची आहे. कारण मुख्य काम आपल्यालाच करायचंय. देयर इज नो स्पून फिडिंग. आपल्याला कुणी चमच्यानं बनवणार नाही. त्यामुळे मी जाणीवपूर्वक ही जी लक्ष्मण रेषा होती ज्याचा उल्लेख आदरणीय सरन्यायाधीश साहेबांनी केलेला होता ती लक्ष्मण रेषा मी ओलांडलेली नाही आणि माझं कुठलंही वैयक्तिक मत आपल्या समोर मांडलेलं नाहीये. तर व्यावसायिक असल्यामुळं शेवटचा हा जो प्रोव्हिजो असतो तो प्रोव्हिजो आपल्या समोर मांडला. 40 मिनिटं आणि 10 सेकंद. आपल्याला भरभरून शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद डॉक्टर उदयजी. समान नागरी कायदा या विषयावरचं व्याख्यान आता जरी संपलं